काही हळू हा. हळू. हे काय ललिता काकू, तुम्ही निघालात? हो ग, डॉक्टरनी परवानगी दिली ना आता, मग जायला हवं. मी काय म्हणते, आई अजून आल्या नाहीयेत ना अजून? त्या येईपर्यंत तरी तुम्ही थोडा वेळ थांबला असतात तर. त्या रागवतील ना आम्हाला, म्हणतील असं कसं जाऊ दिलं. हो ना. माझ्यातर्फे माफी मागा त्यांची, पण पाऊस पण थांबलाय आता, निघायला हवं. नील, तू रिक्षा तर घेऊन ये. हो. रिक्षातून एकटी जाणार नाही ती रिक्षातून. ती माझ्याबरोबर बाईकवर येणार आहे. झालंय बोलणं आमचं. अगं बाई, बाईकवर? नील, अरे सांभाळून घेऊन जा त्यांना. हो हो, काय काळजी करू नका. अनिता, कुंकू लाव बाई त्यांना. हो. बाय बाय. काकू परत या. नमस्कार करते हा. अगदी घरच्यासारखी राहिली मी इथे. हो, असं काय करता, घरच्याच आहात तुम्ही. काकू तुम्ही थांबा ना, मी ना आपलीवाली स्पेशल कॉफी करून आणते. स्पेशल कॉफी? ही काय भानगड आहे? अरे ती असते रे, स्पेशल असते. थांबा ना, मी पटकन आणते. पटकन आण. हॅलो, प्रवीण सावंत का? हो बोलतोय. मी ललिता जहागीरदारांकडून बोलते. बोला बोला बोला. अहो त्यांना सांगा ना माझे पैसे द्यायला. मी एक स्ट्रगलर नट आहे हो, छोट्या मोठ्या भूमिका करतो, सोबत पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवतो. बस इथेच थांबा. मी काय म्हणते सायली, आता हे कॉफीचा वेळ जरा कमी कर हा. काय तुम्ही दोघी पण, तुम्हाला ना स्टाईल मध्ये जगणं माहित. बस झालं. आनंदी, तू अशी धावत पळत का आलीस? बाबा, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तुम्ही एकदम गडबडलात. नाही डिस्टर्ब कसलं, ये ना. अगं चहा झालाय ना माझा मगाशी वेळा. नाही, पावसाळी हवाय ना, म्हणून म्हटलं परत करावा. हा, थँक्यू. बाबा, हा, काय खायला आणलंयस का? काय नाही, काय हवंय का? नाही नाही, मला नकोय. तू परत आलीस म्हणून मला वाटलं तसं. नाही, ते मी विचारायला आले होते की आई नीट पोचले ना शिरखेडला. हो हो, अगं तिला घरी सोडलं आणि मी लगेच निघालो, गाडी होती ना. फार घाईत जावं लागलं ना. हो, माझ्या थोरल्या बहिणीची तब्येत अचानक बिघडली ना. जानकी बहिणी एकट्या काय काय करणार ना बिचाऱ्या तिकडे, म्हणून मग तिला जावं लागलं. पण न भेटताच गेल्या. एका अर्थी बरंच आहे ना. ललिता गेली, आता घरात तुम्हा दोघींच राज्य. बाबा, काही बोलायचं आहे का अजून? नाही.
सॉरी सॉरी, तुम्ही काम करत होतात ना, मी नंतर येते. सॉरी. ही सुद्धा हिच्या आजीसारखीच आहे, CCTV. आई चला काढा आणला. आई किती खोकताय तुम्ही, काढा घ्या चला घ्या. कडू काढा. हे बघा कडू असला तरी तो गरज आहे घ्यायची. तर चला लहान मुलासारखं करू नका, घ्या हळू, गरम आहे. हळू हळू हळू. हा हळूहळू प्या. आणि काय गरज होती पावसा पाण्यात बाहेर जायची? तो देव म्हणतो का की ही बाई रोज का नाही येत? जाऊ दे ग, आता वय झालंय माझं. एखादं पतवंड बघितलं ना की जायला मोकळी झाले. काहीतरी बोलू नका, एवढं काही झालं नाहीये तुम्हाला. सावकाश प्या. बरं वाटतंय? गोळ्या आणल्या तुझ्या, हे घ्या. आणि ह्या घेऊनही बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरकडे जाऊ आपण. खरं ते ह्या गोळ्या काय खऱ्या नसतात, डॉक्टरच खरे शेवटी. डॉक्टर तो डॉक्टर. झालं झालं. काय काय काढा दिला त्यांना, किती खोकतायत त्या. झाला. बस बस बस. बरं भाऊजी, काय? तुम्ही जरा बसा आईजवळ. हो. मी जरा आतमध्ये जाऊ. सावकाश सावकाश. घराचा दवाखाना करून नका ठेवू. आधीच आपल्या घरात 2 पेशंट आहेत, एक तू आणि त्या ललिताबाई. ते गेल्या. गेल्या? अरे आपल्या घरी गेल्या रे बाबा. अरे हो हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं त्या घरी गेल्या ते. तो डॉक्टर मात्र लक्षात राहिला माझ्या. कसा होता ना तो, नुसते खांद्यावर व्हायचा, मजेशीर होता. मला जाम हसायला आलं होतं त्याच्याकडे बघितलं. सावकाश सावकाश. आई शपथ, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. काय? अगं तो डॉक्टर होता ना त्या दिवशी, तो असं ते काय करत होता तो डॉक्टर नाही आहे, मग रिक्षेवाला आहे. अगं बाई, हो. तुला कसं कळलं? तुला माहित होतं? मला कसं माहित असणार? हा. नाही पण काय झालं ना, म्हणजे मला असं पहिल्यांदा वाटलं की आपली ओळखण्यात काहीतरी चूक झाली आहे. तो डॉक्टरच असेल, पण नाही, तो रिक्षेवालाच होता. डॉक्टर नाहीये, तो रिक्षेवालाच आहे. तुला कधी कळलं पण हे? म्हणजे त्या दिवशी नाही का त्या शशी आत्या. अरे वच्छी रे. हा वच्छी आत्या, त्या नाही का ते 500 रुपये सुट्टे मागत होत्या. रिक्षा आणली होती खालती, मी ती घेऊन कॉलेजला गेलो. ती 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 रिक्षा जो चालवत होता ना, तो रिक्षेवाला होता तो. हा. अरे मग गड, तेव्हा सांगायला काय झालं तर तुला? हे सांगायला मी लगेच घरी आलो होतो. सांगितलंस का? नाही सांगितलं, कारण ते आपल्या घरी हे झालं होतं ना, काय काय तर हे हे जर हेमंताकडून आधीच कळलं असतं तर स्वानंदीनं वेळेत शोधून काढलं असतं सगळं. आणि ही गोष्ट आज हेमंताच्या लक्षात आलीये, त्याच्या स्वभावामुळे तो विसरूनही जाईल. हीच गोष्ट जर माझ्या घरच्यांना कळली तर मनस्ताप होईल सगळ्यांना. नाही नाही, आता मला माझे कान, नाक, डोळे उघडे ठेवलेच पाहिजेत. गीताबाईंनी अजून काय काय घोळ घालून ठेवला असेल, देव जाणे रे बाबा. हा कारस्थानी ग बाई, कुठली तलवार टांगून ठेवली आमच्या मानेवर, आता शोधलंच पाहिजे. स्वानंदी, राखी बांधशील मला? हो म्हणजे काय? एवढी खुश झाली बघ. मग काय, सासरच्या घरी माहेरचा माणूस मिळाल्यावर कुणीही खुश होईल. मला ही माझी बाजू घेणारी माझ्या हक्काची बहीण मिळाली. राखी माझ्या हातावर, पण रक्षण मात्र तूच करतेस, माझं, माझ्या घराचं.